पुण्यामध्ये 19 वर्षीय तरुणाची एनआयए कडून चौकशी करण्यात आली आहे। तर साफवान शेख असं या तरुणाचं नाव आहे। त्याच्याकडून मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस देखील जप्त करण्यात आलेत। तर दुसरीकडे अमरावतीच्या अचलपूरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं छापेमारी केली आहे। एका शिक्षकाच्या मुलाला या पथकानं ताब्यात घेतलं असून ताब्यात घेतलेल्या मुलाचा दहशतवादी संघटनांमध्ये सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळे पहाटे 4 वाजल्यापासूनच ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये 19 वर्षीय तरुणाची एनआयए कडून चौकशी करण्यात आली आहे। तर साफवान शेख असं या तरुणाचं नाव आहे। तर त्याच्याकडून मोबाईल आणि इतर साहित्य देखील तपास यंत्रणांनी जप्त केलं आहे। तर नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्याला कारवाईंच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। नितीन, आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलेलं होतं की एनआयएने मोठी छापेमारी ठाणे पुणे परिसरात आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये ही छापेमारी सुरू आहे आणि राज्यात अजून 2 ठिकाणी ही एनआयएची छापेमारी सुरू आहे। पुण्यातून एका तरुणाला मुस्लिम तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या सर्वांची सुरुवात मे महिन्यामध्ये पुणे पोलिसांनी रात्री पेट्रोलिंग मध्ये असताना कोथरूड परिसरामधून 2 दहशतवाद्यांना अटक केलेली होती आणि त्यांचा एक साथीदार पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला होता। त्यालाही नंतर एनआयएने पुढील तपासात अटक केली आणि त्यातून ह्या सर्व दहशतवादी कृत्याचा किंवा त्यांचं हे जे षडयंत्र आहे कटकारस्थान आहे त्याचा छडा लागत गेलेला आहे आणि त्यातूनच एनआयएने काही दिवसांपूर्वी मोठी छापेमारी केलेली होती आणि त्यानंतर आता पुणे आणि राज्यातील अमरावती आणि अजून एक ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। अगदी नितीन, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या छापेमारीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।